मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पुन्हा एकदा चर्चेत आलेले काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षाकडे अर्ज केलाय। इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेस प्रदेश कमिटीकडे त्यांनी अर्ज केलेला आहे आणि गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांसाठी हिरामण खोसकर हे चर्चेत आहेत। चर्चा काहीही होत असली तरी मी काँग्रेस पक्षाकडूनच उमेदवारी मागणार असल्याची भूमिका हिरामण खोसकर यांनी वेळोवेळी मांडली आहे। त्यामुळे 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी इगतपुरी त्र्यंबकेश्वर या मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी हिरामण खोसकर यांचा अर्ज आलाय। नाशिकमध्ये इगतपुरी त्र्यंबकेश्वर या विधानसभा मतदारसंघासाठी हिरामण खोसकर हे इच्छुक आहेत आणि त्यासाठी काँग्रेस पक्षाकडे त्यांनी उमेदवारीसाठी अर्ज केलेला आहे। हिरामण खोसकर यांनी अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आहेत आपल्या सोबत। लक्ष्मण, काय माहिती? श्वेता, हिरामण खोसकर हे काँग्रेसचे आमदार आहे। नाशिकच्या इगतपुरी मतदारसंघातून ते काँग्रेसच्या तिकिटावरती यापूर्वी निवडून आलेले आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून हिरामण खोसकर जे आहेत तर ते शिंदेंच्या संपर्कात आहे आणि त्याचबरोबर अजित पवार यांच्या देखील संपर्कात आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडनं क्रॉस वोटिंग करण्यात आल्याचा आरोप देखील त्यांच्यावर ठेवण्यात आलेला होता आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाचे पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नाराज देखील आहे। मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये देखील हिरामण खोसकर यांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज केलेला आहे। आपल्याला काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी अशा प्रकारची मागणी हिरामण खोसकर यांनी केलेली आहे। हिरामण खोसकर यांना कल्पना आहे की नाशिकचा इगतपुरी मतदारसंघ जो आहे तो काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। वर्षानुवर्ष या ठिकाणी काँग्रेस अर्थात पंजाच्या निशाणी समोर लोकांचं मतदान देण्याचा कौल आहे आणि हा कौल लक्षात घेत हिरामण खोसकर यांनी काँग्रेसचीच उमेदवारी मिळावी अशा प्रकारचा आग्रह धरलेला आहे। मात्र आता हिरामण खोसकर यांच्याबाबत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं असेल। बिलकुल लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आता लोकसभेनंतर राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या कामांना सुरुवात केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज नाशिक दौऱ्यावरती आहेत। जयंत पाटील विधानसभा निवडणुकीचा मतदारसंघ निहाय आढावा घेणार आहेत। तसंच उमेदवारीसाठी जे इच्छुक आहेत त्यांच्या मुलाखती सुद्धा घेणार आहेत। तसंच कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत जयंत पाटील मार्गदर्शन करतील। नाशिक जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादीचे आमदार सध्या अजित पवार गटात आहेत। दिंडोरी, कळवण, निफाड, पिंपळगाव, देवळाली, येवला या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि जयंत पाटील आज नाशिकचा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा करणार आहेत।